विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या खानापूर तालुक्यातील गारडी येथील रोहित करण जावीर वय 25 या युवकास 19,000 रुपये किमतीच्या मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 50 बाटल्यांसह विटा पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली। दरम्यान पुन्हा एकदा नशेचे इंजेक्शन प्रकरण उघडकीस आल्याने विटा शहरास खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या। त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने माहिती घेत असताना पोलीस कर्मचारी उत्तम माळी यांना टीप मिळाली होती। विटा शहरात युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शरीर पिळदाळ बनवण्याच्या कारणातून या इंजेक्शनचा वापर करून नशा करीत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रोहित करण जावीर वय 25 राहणार गारडी तालुका खानापूर जिल्हा सांगली हा युवक औषधी बाटल्या लोकांचे शरीरास अपायकारक करणारे मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शन IP टर्मिन जीमेल या नावाच्या एकूण 25 बाटल्या व मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शन IP टर्मिटो 30 mg/ml या नावाच्या एकूण 25 बाटल्या अशा एकूण 50 सीलबंद काचेच्या बाटल्या याची किंमत 18,950 रुपये असून ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे। विटा शहरातून युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शरीर पिळदाळ बनवण्याच्या कारणातून या इंजेक्शनचा वापर करून नशा करीत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने या इंजेक्शनच्या बाटल्या मध्य प्रदेशमधील धीरज शर्मा यांच्याकडून मागवल्या असून त्याचा शोध घेत आहेत। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन या करीत आहेत। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।